महाराष्ट्र शासनाच्या कन्या वन समृद्धी योजनेअंतर्गत सामाजिक वनीकरण परिक्षेत्र अचलपूर मार्फत 14 जुलै रोजी कांडली येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नवजात कन्यारत्न जयोती बॅनर्जी क्षेत्रसंचालक मेळघाट वन्यजीव तथा मुख्य वनरक्षक यांच्या हस्ते साग, आंबा, फणस, चिंच व जांभूळ प्रजातीचे प्रत्येकी 10 रोपे असे एकूण 50 रोपांचे कृषी संशोधन केंद्र अचलपूर येथील शेततलावर मोफत वाटप करण्यात आले। यावेळी कार्यक्रमास गिन्नी सिंग उपसंरक्षक, अविनाश कुमार उपसंरक्षक वन्यजीव शिपना, पियुषा जगताप भावसे विभागीय वन अधिकारी वन्यजीव मेळघाट, मधुमिता जमील शेख, नितीन गोंढाणे विभागीय वन अधिकारी गणेश पटोडे सहाय्यक वनरक्षक आदी उपस्थित होते। कन्या वन समृद्धी योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कन्याच्या पुढील आयुष्यात लागणाऱ्या खर्चाचा ताण वृक्ष लावून कमी व्हावा, वनक्षेत्र वृक्ष लागवडीखाली आणणे, महिला सक्षमीकरण करणे असे योजनेचे उद्दिष्ट नितीन गोंढाणे यांनी सांगितले। सदर कार्यक्रमाचे निमित्ताने कृषी संशोधन केंद्र अचलपूर 11 हेक्टर क्षेत्राची 12,211 रोपांची व 50 लाख लिटर पाण्याची शेततलावाची पाहणी करताना उत्कृष्टरित्या वाढ झालेल्या रोपांमुळे अचलपूर येथे कृषी वानिका पर्यटन क्षेत्र तयार होईल अशी आशा व्यक्त करून अशोक माकडे वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांचे कर्मचारी मजीद शेख लतीफ, M.H. रेचे, N.A. हिरे, S.H. बुंदिले यांचे उत्कृष्ट कामाबाबत जयोती बॅनर्जी क्षेत्रसंचालक मेळघाट वन्यजीव तथा मुख्य वनरक्षक यांनी अभिनंदन केले। पंकज साबूसह जयकुमार घिया, विदर्भ न्यूज, अचलपूर।